हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल टेक सरकार. आज आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2026 ही एक्झाम काय आहे, ही एक्झामसाठी कोण पात्र आहेत आणि एक्झामचा सिलेबस काय आहे, क्रायटेरिया काय आहे, डॉक्युमेंट काय लागतील, हे सर्व आपण एका PDF मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन माहिती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटतील. आजची आपली थीम आहे माझा पाल्य माझी जबाबदारी, माय चाइल्ड इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. चला तर उशीर न करता पाहूया. तुम्हाला इकडे गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यास नंतर ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम सर्च करायचं आहे. तुम्हाला असा नवीन इंटरफेस दिसेल. हा अगोदरचा जो आहे तो ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025 साठी म्हणजे होऊन गेलेल्या एक्झामचा आहे आणि हा सेकंड नंबरचा आहे. तो तुम्हाला येणाऱ्या 2026च्या एक्झामसाठी आहे. तर तुला क्लिक करा सेकंड नंबरला. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे असा इंटरफेस दिसेल. तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व इन्फॉर्मेशन रीड करा केअरफुली. ह्या एक्झामसाठी महाराष्ट्रातील ज्या मुलीचे वय 6 क्लाससाठी 10 ते 12 वर्ष आहे आणि 9th क्लाससाठी 13 ते 15 वर्ष आहे. हे 88 पानाचं पेज पूर्ण PDF आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती व्यवस्थित वाचा. ह्या एक्झामचा क्रायटेरिया, ह्या एक्झामला कोण कोण बसू शकता, ह्या एक्झामचे सेंटर कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये, ह्याचा सिलेबस काय आहे, मार्किंग सिस्टीम काय आहे आणि जे सैनिकी स्कूल आहेत तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सर्व या PDF मध्ये दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. इकडे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स आणि फीस दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता 10/10/2025 ते 30/10/2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फीस दिलेली आहे. जर्नल आणि एक सर्व्हिसमॅन OBC साठी 850 रुपये आहे. शेड्यूल कास्ट आणि ST साठी 700 रुपये आहे. करेक्शन विंडो पण आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना काही जर चुका झाल्या असतील तुमचे, एक्झाम्पल डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये काही चुका झाल्या असतील, एक्झाम सेंटर चेंज करण्यासाठी काय करायचं असेल तर तुम्ही इथे करेक्शन दिलेलं आहे, तुम्ही करू शकता. ही एक्झाम ऑल इंडियामध्ये घेतली जाते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, नागपूर हे सर्व एक्झाम सेंटर दिलेले आहेत. तर तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. तर इथे 6 क्लाससाठी मुलाचे आणि मुलीचे वय 10 ते 12 वर्षे पाहिजे आणि 9th क्लाससाठी 13 ते 15 वर्ष पाहिजे. तर तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन ऑफलाईन बेस होणार आहे. OMRI इकडे टॉपिक दिलेले आहेत. 6 क्लाससाठी लँग्वेज, मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, जनरल नॉलेज आणि 9th क्लाससाठी मॅथमॅटिक्स, इंग्लिश, जनरल सायन्स आणि सोशल सायन्स. तर हीच एजन्सी आपले नीट एक्झाम म्हणजे मेडिकलसाठी आणि JEE इंजिनिअरिंगसाठी ह्याच एजन्सीतर्फे सर्व एक्झाम कंडक्ट केल्या जातात. इकडे रिझर्वेशन पॉलिसी वगैरे दिलेल्या आहेत. तर तुम्ही सर्व पेज नंबर 52 वरती रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे. डॉक्युमेंटेशन काय लागतील तुम्ही सर्व पाहू शकता. तुम्हाला सर्व सैनिक स्कूलचे ॲड्रेस आणि वेबसाईट दिलेलं आहे, तर तुम्ही जाऊन वेळोवेळी पाहू शकता. इकडे तुम्हाला टॉपिक वाईज डिटेल सिलेबस दिलेला आहे. इकडे आपल्या महाराष्ट्रामधील हे एक्झाम सेंटर दिलेले आहेत. कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, सांगली. तर तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक फिलअप करायचं आहे. हे रिझर्वेशन पॉलिसी आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला स्टेट वाईज वॅकन्सी आहेत. फॉर्म भरताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि पासवर्ड तुमच्याकडे असला पाहिजे. सर्व डॉक्युमेंट असले पाहिजेत. चला तर तुम्ही नवीन असाल तर तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन माहिती तुम्हाला आपल्या टेक सरकार या चॅनलवरती भेटतील. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला काय फॉर्म भरण्यास माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा.
ओके, टेक केअर, बाय बाय.